जबरदस्त ग्रेट ऑन साईडचा धमाका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि चेंडू सी मार्कच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक षटकार येतोय. फलंदाज राजूच्या बॅटमधून षटकाने अकाउंट ओपन होतोय, स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघाचं धावसंख्या होती ती 6. संघाचा सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फिनिशर आहे राजू. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. सुरुवात तर अतिशय चांगली आहे. पहिल्या चेंडूवर गणागतीचा प्रहार. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका. चेंडू पॉईंट सीमाच्या ट्रॅव्हल तो मार्गस कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे आणि खाली क्षेत्रामधून चेंडू मार्गस होतोय सी मार्गच्या बाहेर जाणारा चौकार. चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती बिनबाद 10. विजयाचं एक मापक लक्ष आहे पण काय दमदार सुरुवात आहे बघा. पहिले 2 चेंडूमधून तब्बल 10 धावा. निश्चित जे मैदान आहे राजूसाठी नेहमीच. राजूच्या बॅटमधून पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. का लाजवाब फटका आहे. जागेवरून चेंडूला फोर्स केलं होतं. टायमिंग अचूक. राजूसाठी ही क्रीडानगरी नेहमीच एक चांगली क्रीडानगरी राहिली आणि या अगोदर आपण पाहिलं होतं राजूच्या बॅटमधून देखील याच मैदानामध्ये आपण 50 धावा पूर्ण करताना पाहिल्या होत्या. राजूच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार येतो. षटकाने संघात धावसंख्या 16वर पोहोचते. निम्मा पल्ला जो आहे तो पार झालेला आहे. विजयाचं जे निम्म अंतर आहे ते कुठेतरी कापले गेलेले. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका बघा. पहिला षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर षटकार परत चौकार. समीकरण अतिशय चांगले आहे. 2 चेंडूमधून तब्बल 20 धावा. काय लाजवाब कामगिरी. कुठेतरी आमच्या संघटनेचा आयोजकांचा वेल या ठिकाणी वाचवला जातोय असं म्हटलं तर बाब ठरणार नाहीये. तब्बल 20 धावा विजयापासून फक्त आणि फक्त आता 13 धावा दूर आहे. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर मनोजच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा सन्मान होतोय या चेंडूचा. कोल्ह्यांचा चेंडू होता. ऑफसाईड ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. टायमिंग अचूक साधता आलं नव्हतं. मिडल ऑफ बॅट किंवा प्रॉपर चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. चला सारंगावी संघाचा संघनायक आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र थोडीशी लाईन चुकीची. आउट ऑफ प्लेक्स खराब चेंडू. दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 5च्या समांतर धाव मिळते. अंतर धावसंख्या 21. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. विठ्ठल आउटफील्ड मधून चेंडूला कलेक्ट करतो. मिळते 1 धाव. 1 धावनी संघात धावसंख्या 22. षटक क्रमांक पहिलं समाप्त. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात, एक पॉझिटिव्ह सुरुवात. आणि या 22 धावा आपण राजूच्या बॅटमधून पाहिल्यात. काल 21 धावा राजूच्या बॅटमधून आपण एक अवांतर धावा आहे. 21 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 7 चेंडू फेस करताना तब्बल 21 धावा ज्याच्या बॅटमधून पाहिल्यात. मापक लक्ष विजयासाठी फक्त आणि फक्त 33 धावांचं. तर येणारे 18 चेंडू असतील. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. मग परिपूर्ण सामन्यावर एक वर्चस्व या ठिकाणी आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे, चिंतामण पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित टायमिंग साधता आलं नव्हतं. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते. कदाचित राजू याच्या मनात काहीतरी वेगळी संकल्पना असावी. हा सामना लवकर फिनिश करावा. प्रशांत अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट सेमर्सकडे जातोय आणि आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या 1 धाव कंप्लीट. 1 धावनी संघाची धावसंख्या 25. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. बॅट्समन कुंदन.
कुंदन यांच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज, नेहमी एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो. चेंडूला विकेट काढण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्थिर आहे. प्रशांत हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. षट क्रमांक दुसरं प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहतोय. लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. रॅटम ओव्हरचा मारा. आता मात्र अतिशय चांगला फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. 2 क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतील, तो पण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. अंतर एक चांदा चेंडूला सुंदरसं खेळून काढतोय. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं होता. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. मिळते एक धाव. एक धावडी संघात धावसंख्या 26. अजूनही 7 धावांची गरज आहे. थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉट बिडाऊनला येतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 27. हळूहळू का होईना मात्र एक मार्गस्थ होताना आपण पाहतो. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना वीर आणि दापोडे संघ आज पहिल्या सामन्यापासून एक दमदार सुरुवात आहे. कुंदनेच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका, टायमिंग अचूक, ताकद अचूक, ऑन साईडचा धमाका त्याच्या बॅटमधून आपण आपल्याला 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू 2 क्षेत्राने बीट करून जातोय. सीमा रेषा बाहेर चौकार. विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. आजच्या दिवसाचा मित्र आपण जर विचार केला तर वेलेला फार महत्त्वाचं स्थान आहे आज, कारण की अंतिम दिवस आहे. मेगा फायनल देखील असेल आणि मी वीर आणि दापोडे संघाचं मनापासून कौतुक करेन की झटपट हा सामना फिनिश त्याने केलेला आहे. अजूनही येणारे 12 चेंडू विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीच, औपचारिकता बाकी आहे या सामन्यामधून आपण पाहतोय. आणि सामन्यात परिपूर्ण विजय संपादित झालेले तो वीर तानाजी दापोडे संघाचा. सारंगम संघाचा संगणक आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर विजेत्या संघातील संघनायक आपण देखील लगेच यायचंय. पुल अपटॅकरपदी चेंडू तो ऑफ साईडला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण बॅट्समन फलंदाज राजूच्या बॅटमधून पाहिला होता. एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला गेला. एक धाव मिळते. विजयासाठी फक्त एक धावेची गरज आहे. आणि बघूया कुंदन कशा प्रकारचे हा चेंडू पेस करतात. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, का लाजवाब फटका आपण पाहिला. 6 धावेसाठी कुंदन यांच्या बॅटमधून हा जबरदस्त फटका येतोय. तर निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी निश्चितच दोन्ही फॉर्मॅटमधून आपण जर पाहिलं, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी या स्पर्धेचा फिनिशर राजू आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चिंता म्हणजे चेंडूची देखील फेक करायची. जुना चेंडू. हॅलो, लगेच थांब जरा. हॅलो, पूर्णा संघाचा संघनायक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. पूर्णा संघाचा संघनायक जेवण एंट्री तुमची दिली का? हॅलो हॅलो
तत्पूर्वी आपण सामनावीराचा हा पुरस्कार देऊया राजू पाटील याला. राम भोईर साहेब माजी सरपंच नाजा होते केवणी दिवे यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. पूर्ण विकास मुकादम यांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते हा चॉकलेट बॉक्स द्यायचा आहे. खास भेट वस्तू आहे ती प्रदान करायची राजू पाटील याला. राकेश पाटील आपल्या शुभ हस्ते डेव्हिड वॉर्नर ही भेटवस्तू गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे राजू पाटील याला. हा होता सामनावीर राजू पाटील. वीर तानाजी दापोडे संघाचा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आणि जय हनुमान सारंगाव संघाचा संघनायक. जाणंगोनी एंट्री दिली नाणेफेक करण्यासाठी मी राम भोईर साहेब माजी सरपंच केवणी दिवे उद्योजक उद्योगपती यांना विनंती करतो आपण ना टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चिंतामण पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. बजरंग पाटील जय हनुमान सारंगाव संघाचे संघनायक आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विकासचे मुकादम आपण देखील यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांच्या माहिती करता स्पेशल कॉइन आहे स्पर्धेसाठी खास नाणं बनवण्यात आलेलं आहे. कॉइनची एक बाजू आहे अध्यक्ष चषक 2021 आणि कॉइनची दुसरी बाजू आहे 40+ बंद्र्या मारुती काल्लेर. एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. 40+ असं म्हणणं आहे. 40+ येते. टॉस संपन्न झालेले आहे. मान्यवांना विनंती करतो आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जय हनुमान सारंगाव संघाच्या संघनायकाने. फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॉम बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू द मोहन भोईर. ओके हॅलो हॅलो चला सारंगाव संघाचा संघनायक आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सारंगाव या संघाचा संघनायक आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ते उन्हाचं कर ना तू आम्ही सांगतो तुला इशा सांगतो टी शर्ट पिण्याला दिला तर आपण करायला चालू का हे बघ हॅलो हॅलो राखी बदला बरोबर
कमी होणार कसं जागा सांगेल ना पोर्टेबलची जेवण जोड्या का पोर्टेबलची काय बी आता हे पुकली पण तुम्ही काल बेट कोणला केला बेट कोणला सोमनाथ गोगावचा हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट नाणेफेक झाली. नाणेफेक कोण लागतो सारंग संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं वीर तानाजी दापोडे या संघाला फलंदाजीसाठी. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेले वीर तानाजी दापोडे संघाची कुंदन आणि राजू. तर सलामी गोलंदाज सारंग या संघाचा जगदीश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज जगदीश. आज दोन्ही संघाचा आपण जर विचार केला दोन्ही संघांनी या चालू स्पर्धेमधून एक एक विजय संपादित केलेले आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्त्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. दापोडे की सारंगाव, सारंगाव की दापोडे. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. थोडासा अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू डीप मध्ये येतोय. एक धाव करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज राजू याला. राजू आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्रीगणेश झालेलं आहे वाईट या धाब्याने. 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या होती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बॅट्समन कुंदन पाटील याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका आपटेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज सफल होतोय. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहिला. एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय कुंदनेच्या बॅटमधून. अतिशय खराब चेंडू आपण पाहिला होता. आपटेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाकडे भरपूर वेळ देखील होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण आउटफील्ड मधून हनुमानीच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकच धाव धावसंख्या 1 ने पुढे सरकते 7. आज दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय कमालीची कामगिरी केलेली. एक एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे देखील दोन्ही संघांची वाटचाल असेल. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा बिग हिट घेण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रीड करू शकला नाहीये. लाईनअप करू शकला नव्हता चेंडूची लाईन. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग मध्ये सुरक्षित आहे. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एक धावणी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतो वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, गोलंदाज जगदीश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला पुल अँड सक्सेसफुल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण कुंदनीच्या बॅटमधून पाहिलं का लाजवाब फटका होता. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड झाली. ऑनसाईडचा धमाका देखील त्याच्या बॅटमधून पाहिला. बघा आदरणीय कुंदजी पाटील, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. मी राखीव माऊत होतो माऊत कुंदनजी पाटील, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपल्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. अगेन्स्ट अजून आपण एखादा षटकार आपल्या बॅटमधून मारता तर मान्य श्री गणेश ठाकरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. बॅक टू बॅक 2 जर षटकार आपण मारता तर 1000 रुपयाचं मानकरी देखील ठरणार आहे. एक षटकार आपण मारलेलं आहे. बोला. त्याचबरोबर मान्य श्री दयाजी भंडारी यांच्याकडून देखील तुम्हाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. बॅक टू बॅक असे 2 षटकार तुमच्या बॅटमधून जर निघालेत, एक षटकार निघालेला आहे, अजून एकाची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं, गोलंदाज बजरंग. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूला बिघेड घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा मानस आपण निश्चित पाहिला होता. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली होती. फलंदाज राजू याला थोडासा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चला बॅक टू बॅक 2 फलंदाज जर बजरंग आपण बाद करता तर प्रमोद भोईर यांच्याकडनं तुम्हाला देखील 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. बजरंग, तुम्हाला देखील या स्पर्धेमधून सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक फक्त 2 फलंदाज जर आपण बाद केले तर प्रमोद भोईर यांच्याकडनं देखील तुम्हाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. हॅलो, तुफान पिंपलास. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका फसतोय. प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज बाद होतोय राजू. तुमचा नंबर आहे आणि आवाज महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेले आहे राजू. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानदेव येतोय. वेलकम रोशन. बंदरामध्ये काल्लेर या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू.
या ठिकाणी मात्र चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. सुंदर असा ऑनराईजचा फटका ऑन दी कार्पेट चेंडू जातोय मिडाउनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. सहजगत्या 1-2 धावा काढण्याची संधी. ज्ञानदेव आपला स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघ धावसंख्या मात्र 2 धावांनी पुरस्कृत धावसंख्या होती ती 18 षटक क्रमांक. दुसरं बजरंगीच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आता पण आपण पाहतोय. बजरंगीच्या माध्यमातून संघ अनेकांनी विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. काय जबरदस्त ॲपर्स. तर बघूया एक्झॅक्ट हा चेंडू कुठं ट्रॅव्हल झाले. सीमारेषेच्या आत आहे की बाहेर आहे. कॅमेरा माप थोडंसं हा चेंडू रिकवर करायचा आहे. एक्झिट हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलेक्ट केला गेला आहे का आत. बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झाले. सीमारेषेच्या बाहेर की आत. ॲपर्स उत्तम होता. प्रयत्न देखील त्या ठिकाणी अतिशय चांगला आपण बाळायचा पाहिला. मात्र बघूया एक्झिट हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलेक्ट झालेले की आतमध्ये. सेफ आहे. चेंडू सीमारेषेच्या आतच आहे. बॉल त्याने हाताने उडवलेला आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट ॲपर्स. एकच धाव. धावसंख्या 19. धावसंख्या एकने पुढे सकते 19. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पहिली. दुसऱ्या षटकामध्ये बजरंग याची फक्त 5 धावांनी एक महत्वाचा फलंदाज ज्याने देखील बाद केला होता राजू याला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातोय. मात्र खराब क्षेत्ररक्षण थोडंसं. चेंडू मात्र बीट करतो क्षेत्ररक्षकाला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय कुंदन. पहिली दुसरी धाव ते वेगळे प्राप्त झाली होती. तिसरी धावेचा मोह मात्र आवडता आला नाहीये. सन्मान्य राजनजी भोकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत विनोदजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत. सद्गुरू कंस्ट्रक्शनचे सन्माननीय प्रॉपर्टी मालक आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नेक्स्ट बॅट्समन श्याम. नेक्स्ट बॅट्समन श्याम.
पहिली दुसरी धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. तिसरी धावेचा मोह मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना मात्र महत्वाचा फलंदाज. या ठिकाणी चेंडूला शॉर्ट ऑन पूल. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. पहिल्या दुसऱ्या स्केल मधून निश्चित चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता मानाजी याचा. मात्र चेंडू मात्र अंतिम क्षणी कुठे उलकावणी देतोय. क्षेत्ररक्षक मानाजी याला चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकार. झेल जवळ असं वाटतं की कलेक्ट केला गेलाय. मात्र पहिल्या दुसऱ्या स्केल मधून हा झेल सुटतोय आणि चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा हा षटकार देखील येतोय. 7 धावांनी संघाची धावसंख्या 27. अक्रॉस द लाईन. थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची थोडीशी आतील कडा घेऊन चेंडू स्पेअर डीपला येतोय. 1 धाव मिळते. 1 धावांनी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 28. षटक क्रमांक 3. चला पुढील 2 संघ लगेच आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. तुफान पिंपलास विपक्ष न्यू मिलन पायगाव. तुफान पिंपलासच्या संघाचा संगणक आणि त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव या संघाचा संगणक आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. ज्ञानदेवाच्या बॅट मधून आता माता बिग ब्लास्ट. मोठा फटका. आउट ऑफ पार्क. षटकार जातोय सीमारेच्या बाहेर येणारा सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ज्ञानदेवाच्या बॅट मधून येतोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. चेंडू दे. मॅच बॉल आलेला आहे. अप्रतिम उत्कृष्ट फटका. आउट ऑफ पार्क. ज्ञानेश्वर. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. कोलवट टप्प्याचा चेंडू तिथे स्वरूपाने फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. इनफिल्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत 1-2 धावा करण्याची संधी. या 2 धावाने दापोडे संघ पोहोचतोय वैयक्तिक 36 धावसंख्येवर. न्यू मिलन पायगाव विपक्ष तुफाना पिंपलास. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघ या ठिकाणी दाखल होतात. दोन्ही संघांचे मी मनापासून कौतुक करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. शॉर्ट फाईनला आपण पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. 1 धाव मिळते फलंदाजाला. 1 धावाने संघात धावसंख्या होती ती 37. लॉस ऑफ 2 विकेट इन 3rd ओव्हर प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 37. 2-37. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि बघूया कोण गोलंदाज. नेक्स्ट गोलंदाज मानाजी येतोय. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. सारंगम आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज निश्चितच पहिल्या सामन्यामधून सारंगम संघाने काही जबरदस्त कामगिरी केली होती. खास करून घरच्या मैदानामधून एक बंदऱ्यामध्ये काल्लेर या संघाला 4 मुंड्या चित केलं होतं. तुफाना पिंपलाशा संघाचा संगणक आणि त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव या संघाचा संगणक आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि लगेच चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेलकम नितीनजी गवळी. वेलकम जगदीशजी मात्रे. अतिशय चांगला फटका. अरुंदी कार्पेट चेंडू जातो मिडॉनला. आउटफील्ड मधून बजरंग याचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. 1 धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 38.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मानाजी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक होती. आपण पाहिलं होता एक्सप्रेस डेलिव्हरीचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. फलंदाजाला चेंडूची लाईन रीड करताना मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज श्याम याला. आता मात्र अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर मारा झाला होता. लाईन्स कुठेतरी चुकीची आपण पाहिली होती. गोलंदाज मानेजेची. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होती 39. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया 4 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र चेंडूची लाईन अतिशय प्रतिम उत्कृष्ट होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन जबरदस्त क्रिएट केली. चांगला फटका देखील. मात्र क्षेत्ररक्षण देखील अतिशय चांगलं झाले. तर येणारे चेंडू 2 असतील आणि बघूया 2 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 40. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मानाजी सज्ज होतो. मारू पंचांना क्रॉस करतो. लेफ्टन राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. लवकर लाईन लवकर रीड करता आली. फलंदाज ज्ञानदेव याला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष असावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मानाजी. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फाळतून चेंडूला कलेक्ट केलं जातं. प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतो अंतिम षटकारामधून मानाजी याची. फक्त 3 धावा. जातो की मी. तर जाऊया आपण. विजयाचं लक्ष आता असेल 41. 4 षटकांच्या धावसंख्या होती 40 आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. प्रति षटकाप्रमाणे विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे. राजन भोकरे साहेब आणि द्वारकानाथ म्हात्रे साहेब सद्गुरू कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. राष्ट्रीय कबड्डीपटू देखील आहेत द्वारकानाथ म्हात्रे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. राजनजी भोकरे आपण देखील यायचं आहे. 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. स्पेशल कॉईन आहे या स्पर्धेसाठी. बघा कॉईनची एक बाजू आहे अध्यक्ष चषक 2021 ही कॉईनची एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे 40+ बंद्रा मारुती काल्लेर. एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग BMK असं म्हणणं आहे. 40+ बंद्रा मारुती काल्लेर नितीन गवली याचं अध्यक्ष चषक असा कॉल येतोय. टॉस तुफान पिंपळा संघाच्या संघनायकाने जिंकलेले आहे. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे न्यू मिलन पायगाव या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू.
व्यासपीठावर पाहू शकता राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत द्वारकानाथ म्हात्रे साहेब तसेच राजनजी भोकरे. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. अध्यक्ष चषक 2021 मध्ये बंद्रा मारुती काल्हेर 40+ या संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण त्यांना सन्मानित करूया. राजन भोकरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी तानाजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह दिलं जातंय. त्यानंतर आपण व्यासपीठावर सन्मानित करूया राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत द्वारकानाथ म्हात्रे साहेबांचा देखील व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाते. बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. विनोद म्हात्रे साहेबांना देखील सन्मानित केले जाणार आहे. सद्गुरू कन्स्ट्रक्शन्सचे प्रोप्रायटर त्यांना देखील सन्मानित केले जाते. थँक्यू. हॅलो. तीन बॉल फुकट गेलं का शेवटचे 4 बॉल डॉट केले हे घेऊन ठेव. 3 धावाचे 4 डॉट केले. एन बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष 41 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. सुनील आणि बजरंग. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय हेमंत भोईर. तोंडला बोल चेंडूला सुंदरसा प्रहार केला जातो. ऑन सेटचा फटका देखील आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. पहिल्या चेंडूवर घणाघातीचा प्रहार बजरंगीच्या बॅट मधून चौकार येतोय. विजयाचं लक्ष ते फक्त आणि फक्त 40 धावांचा प्रतिष्ठा आपण विचार केला 10.25 ही सरासरी आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा झालेल्या आहेत. तर पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका बजरंगीच्या बॅट मधून येतोय. हा चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट पुन्हा एकदा फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार बजरंगीच्या बॅट मधून येतात. का लाजवाब. नवीन देऊ का विजयाचं लक्ष 41 धावांचं. पहिल्या 2 चेंडू आपण जर विचार केला दोन्ही चेंडूवर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी बजरंगच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. चौकाने संघात धावसंख्या 8. का लाजवाब फलंदाजी आहे. आज निश्चित पहिल्या सामन्यामधून देखील जनमान सारंगाव या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधली होती. एक बलाढ्य संघाला आज सकाळच्या सत्रामधून खास करून घरच्या मैदानामधून घरच्या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. बंदरामध्ये काल्हेर या संघाला. यानंतर देखील मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. 2 संघांमधून न्यूझीलंड पायगाव विपक्ष तुफान पिंपलास
ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पर दोन्ही संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कोण लागतो तुफान संघाच्या बाजूने. प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं न्यू इंग्लंड पायगाव या संघाला फलंदाजीसाठी. पहिल्या दोन्ही चेंडूमधून बॅक टू बॅक असे 2 चौकार. बघूया एक हॅट्रिक साधण्याची नामी संधी फलंदाज भजन गेला. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक्सप्रेस डेव्हिडचा चेंडू तॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र गोलंदाज थोडंसं कमबॅक होतोय हेमन. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका आपण पाहतोय. मात्र सेफ लँडिंग आहे. चेंडू मिडॉपला येतो. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. शॉर्ट सेली मिडॉरला चेंडू आपण पाहिला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिला. आणि जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या 1-2 धावा करण्याची संधी. या 2 धावांनी सांगायची धावसंख्या दोन्ही पुढे असते. धावसंख्या होते ती बिनबाद 10. अतिशय चांगला फटका. ऑन दी कार्पेट चेंडू जातो ऑन साईडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धाव करताना मात्र फलंदाज महत्वाचा बाद होतोय सुनील. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली ती. दुसऱ्या धावेचा आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. कारण की धाव घेण्यासाठी कॉलिंग हे फार महत्वाचं असतं. एस नो वेट तर तिन्ही गोष्टींचं या ठिकाणी उल्लंघन झालं होतं आणि फलस्वरूप मात्र महत्वाचा पहिला फलंदाज बाद झाला होता सुनील. मागच्या सामन्यामधून ज्यानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी केली होती. मात्र या सामन्याबद्दल मला वाटलं कुठल्याही चेंडूचा सामना न करता हा फलंदाज माघारी परतलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन सूर्यकांत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आणि या ठिकाणी मात्र बजरंगच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. काय लाजवाब फटका. टायमिंग अचूक. ताकद अचूक. ऑन साइडचा धमाका. जबरदस्त सुरुवात आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात. चांगली सुरुवात. उत्तम सुरुवात. विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतोय. धावसंख्या 17 धावा झालेल्या आहेत. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतोय आज सारंगवे संघाला. हॅलो षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात. चांगली सुरुवात. उत्तम सुरुवात. दर्जेदार सुरुवात. काय लाजवाब फलंदाजी आपण पाहिली बजरंगची. वेलकम भूषण. वेलकम प्रदीप. वेलकम भानुदास. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू थर्डमॅनला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फेक थोडीशी अंडरराम. दोन धावा कंप्लीट होत्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज सूर्यकांत बाद होतोय. 2 धावांनी संघात धावसंख्या 19 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मनोजच्या माध्यमातून.
दादा राजेश ना मनोज या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा पटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट पॉईंटला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जात नाही. एकच धाव धावसंख्या एकने पुढे सरते. धावसंख्या होते ती 20. विजेचं लक्ष आपण पाहिलं 41 धावांचं. एक निम्मा पल्ला या ठिकाणी पार झालेला आहे. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मनोजाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूंची फेक देखील झालेली आहे. येणारे चेंडू असतील 16. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. सन्मान केला जातो चेंडूचा. या ठिकाणी मात्र एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजाला. एक धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सरते. आज मात्र या सामन्यामधून अतिशय कमालीची कामगिरी सरंगाम संघ करतोय. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. त्याला सांग कॅप्टन होता तुम्ही खेळून देऊ नको ना मला तिच्यावर नाही सांगता सांगता हां या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघा. चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. वॉट अ कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कले केला जातो. वेल जज कॅच. यमनीच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कले केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील एक बाद होतोय. धावसंख्या 25. अतिशय चांगला चेंडू ती सुरेखपणे चेंडू फक्त आणि फक्त ऑन साईडला केले जात आहे. थोडंसं मिसफील्ड तंबल होताना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ज्या ठिकाणी एक धावे तिकडे 2 धावा कन्वर्ट केले जातात. 2 धावेनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 27. हळूहळू कुठेतरी विजया दिशेने वाटचाल करताना आपण या संघाला पाहतोय. आता येणारे चेंडू असतील 12 विजयासाठी. बघूया आमचे गुणलेखक अल्पेश. फक्त 14 धावांची गरज आहे का लाजवाब कामगिरी. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक 3 गोलंदाज ज्ञानदेव. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. वीर आणि दापोडे संघासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. मंगेश पाटील यांच्याकडे वीर आणि दापोडे संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. मात्र सध्या तरी आपला संघ थोडासा ऑल इन वेल नाही आहे. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक ज्ञानदेवच्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू आपण हाताळताना पाहिला होता. पहिला चेंडू डॉट जातो. येणारे चेंडू आता 11 असतील. विजेसाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. आणि निश्चितच दापोडे संघाला या ठिकाणी मात्र कमबॅक व्हायचं असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानदेव एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय.
पंच लेग बाईकचा इशारा करतात. 2 धावेचा निर्वाळा देखील 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे असते. आता येणारे चेंडू 10 असतील आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका ऑन दी कार्पेट चेंडू देतोय. मनोज अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावांनी संख्या धावसंख्या एकाने पुढे असते 30. अजूनही 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक संघर्ष पाहतोय धाव घेण्यासाठी धाव रोखण्यासाठी. अतिशय कुशल मोमेंटचा सामना दोन संघांमधून चांगली चुरस आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू काय लाजवाब चेंडू होता. परिपूर्ण बीट होताना आपण पाहिलं होतं या ठिकाणी फलंदाज भजन गेला. काय लाजवाब गोलंदाजी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट अचूक टप्पा. आता मात्र थोडीशी लाईन चुकीची या ठिकाणी. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळ धावसंख्या एकाने पुढे सकते. आठ चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. आता मात्र अतिशय चांगला फटका 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत मिळतील मात्र 2 धावा. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे 7 चेंडू आणि विजयासाठी आता 8 धावांची आवश्यकता. काय लाजवाब कामगिरी आज भजनगेच्या बॅटमधून आपण पाहिलीत. आतापर्यंत 22 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. किती चेंडू खेळले रे. 10 चेंडूमधून 22 धावा. बघूया स्पर्धेचा फिनिशर ठरतो का. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव. हा चेंडू मात्र दोन्ही संघांसाठी अतिशय फार महत्व आहे. येणारे 7 चेंडू असतील. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण निश्चित झालं होतं. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरील कडा आपण पाहिली होती. चेंडू डीप नॉनस्टॉपला गेला होता. नरेंद्रच्या माध्यमातून इनफिल्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं आणि कुठेतरी चांगल्या धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्या. मिळते फक्त आणि फक्त 1 धावा. आता मात्र पुन्हा एकदा संघर्ष दोन्ही संघांमधून आपण पाहणार आहोत. 6 चेंडू 7 धावा. आता मात्र गोलंदाज स्वतः संघ नायक. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. सहा चेंडू 7 धावा. चिंतामण एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एकच धाव. या एका धावेने संघात धावसंख्या एकाने पुढे असते. येणारी चेंडू 5. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. प्रत्येक धावेसाठी एक संघर्ष आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक स्वतः. निश्चितच चेंडू बराच काळ आपण हवेमध्ये पाहिला होता. मिड शॉर्ट सेलिमीटरला चेंडू होता. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न देखील अतिशय चांगला करतोय. मात्र चेंडूपासून थोडासा विभक्त आपण पाहिला. चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये गोलंदाज
आणि जोपर्यंत चेंडू लँड होतोय तोपर्यंत मात्र सहजगती 1-2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी संघाचं समीकरण थोडंसं बदलते. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. लाजवाब गोलंदाजी मात्र काय जबरदस्त. चेंडूला शॉट ऑन पुल अँड सक्सेसफुल. फिनिश होतोय सामना. काय लाजवाब कामगिरी आज दोन्ही सामन्यामधून खरोखरच सारंगम संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सामन्याचा फिनिशर ठरतो निश्चित ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात 24 धावा आणि त्याचबरोबर अतिशय प्रतिम उत्कृष्ट षटक देखील त्याने हाताळलं होतं. 5 धावा देऊन महत्वाचा फलंदाज ज्यांना बाद केला होता तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. बजरंग आपण स्टेजवर यायचंय. या स्पर्धेचा मानकरी बजरंग. हार्ड लक वीर तानाजी दापोडे अँड गुड लक जनमान सारंगाव. आज निश्चितच सारंगाव संघाचं मी मनापासून कौतुक करेन. 2 बलाढ्य संघांना पराभूत करून आजच्या सामन्यामधून एक अव्वल दर्जाची कामगिरी हा संघ करतोय. तर चला जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. बजरंग आपण आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यायचंय. हॅलो हॅलो हॅलो. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्यवरांच्या शुभ हस्ते दिले जातं जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं या ठिकाणी वितरण केलं जातं. मानकरी आपण पाहू शकता. बजरंगच्या बॅटमधून आपण पहिले तब्बल 22 धावा अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी देखील ज्यांना केली होती. 5 धावा देऊन एक महत्वाचा फलंदाज देखील ज्याने बाद केला होता तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मी द्वारकानाथजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण देखील आपल्या शुभ हस्ते जे आकर्षक गिफ्ट आहे ते गिफ्टचं वितरण करायचं आहे. त्यानंतर पुढील मान्यवरांना विनंती आपण जे